हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझी फॅमिली आणि मी जात आहे एक ट्रिपला. माझ्या फॅमिलीमधले मी, मम्मी, पप्पा आणि आत्या असे आम्ही 4 जण जात आहोत. आमची ट्रिप आहे 5-6 दिवसांची. तर ती आम्ही कुठे जात आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तुम्ही तिथपर्यंत गेस करा. आमचे हे बॅग्स होते आणि जेवणाचा काही सामान ठेवलेला होता आम्ही. इथं मी आणि आत्या आम्ही दोघंजण. त्याच्यानंतर आमच्या ह्या बॅग्स आम्ही खाली उतरवल्या होत्या. नंतर माझ्या भावाने मला स्टेशनपर्यंत सोडले आणि मम्मी, पप्पा आणि आत्या हे ऑटोने येत होते. त्याच्यानंतर मी आली स्टेशनवर. मी यांचा वेट करत होती यायचा, कारण की ऑटो जरा धीरे धीरे चालत होती. मग हे आले आणि आम्ही स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर येत होते. पण आमची गाडी जी होती ती होती 3-4 तास लेट. पण हे काही ऐकत नव्हते. हे मला घेऊन आले 2 तास आधीच. मग तिथंच आम्ही 2 तास टाईमपास केला. मग गाडीची अनाऊन्सिंग झाली आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. पण आमची गाडी जी होती तिचा वेट करत करत फायनली गाडी आली. मग आम्ही आमच्या सीटवर, रिझर्वेशन सीट होते, आम्हाला सगळे अप्परची सीट होते. पण आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं म्हणून आम्ही खाली बसलो. त्याच्यानंतर TC आला होता. TCला तिकीट वगैरे दाखवलं. मग संध्याकाळ झाली, चहा वगैरे घेतली आणि मग असेच मस्त व्ह्यू येत होते, पहाड, डोंगर. त्याचं शूट करत होती मी टाईमपास म्हणून, कारण की गाडी इतकी लेट होत होती, खूप स्टॉप घेत होती मध्ये मध्ये. तर आता तुम्ही कंटिन्यू बघा. मग आमचं रिझर्वेशन होतं दौंड कॉर्ड लाईन म्हणून एक स्टेशन आहे. तिथपर्यंत आमचं रिझर्वेशन होतं. मग आम्ही गाडीतून उतरलो, सामान वगैरे सगळा घेतला आणि मग उतरल्यानंतर आम्ही तिथं विचारलं की आमची जी नेक्स्ट गाडी होती ती आम्हाला कुर्डवाडीपर्यंत जायचं होतं. मग आम्ही तिथं विचारलं तर आम्हाला एका TCने सांगितलं की तुम्हाला दौंड जंक्शनला जावं लागेल. म्हणजे इथं एक सिस्टीम आहे की ज्या डाऊनवाल्या गाड्या असतात त्या दौंड कॉर्ड लाईन ह्या स्टेशनला उतरतात आणि तिथून 50 रुपये पर पर्सन आपल्याला दौंड जंक्शनला जावं लागतं. तिथं फिक्स रेट आहे, 50 रुपये पर पर्सन आपल्याला द्यावं लागतं आणि मग ते आपल्याला दौंड जंक्शनला उतरवतात. मग आता इथं आम्हाला कुर्डवाडी जायचं होतं.
तर आम्ही गाडीचा वेट करत होते इथं. मग त्याच्यानंतर 11 वाजता आम्हाला तिकीट भेटणार होतं. मग पप्पा आणि मी आम्ही दोघंजण स्टेशनवर गेलो बाहेरच्या साईडला. तिथं तिकीट काउंटर आहे. तिथून आम्ही तिकीट वगैरे घ्यायला निघालो. मग काढायला गेलो होतो. इथे त्यांनी हा मॅप दिलेला होता की स्टेशन कसं आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो तिकीट वगैरे काढून आणि आमची गाडी थोड्या वेळात येणारच होती. आणि इथं पाऊस पण पडलेला होता रात्री. तर मला इथं खूप थंडी वाजत होती कारण पाऊस पडलेला होता. आणि आमच्या गाडीचा जो ओरिजिनल टाईम होता पोचायचा पंढरपूरला तो होता 10 वाजेचा. पण आम्ही सकाळी 5 वाजता पोहोचलो. म्हणजे आम्ही रात्रभर प्रवास केलेला होता कुर्डवाडीपर्यंत. नंतर कुर्डवाडी ते पंढरपूर असे आम्ही 2 गाड्या चेंज केल्या. आणि फायनली आम्ही पोहोचलो मग पंढरपूरला. मी मधलं काही शूट केलं नाही कारण की रात्र झालेली होती आणि बॅटरी पण मोबाईलची डाऊन झालेली होती. थोडी मी चार्जिंग ठेवलेली होती कारण की मला इथलं रेकॉर्ड करायचं होतं. तर फायनली आम्ही पंढरपूरला पोहोचलो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. लाल लाल कलरची